महायुतीमधील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्यावर ते सिडकोचे अध्यक्ष असताना तब्बल 5,000 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केला आहे। शिरसाट यांनी मराठा साम्राज्याविरोधात ब्रिटिशांना मदत करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला कवडीमोल दराने सिडकोची मौल्यवान जमीन हस्तांतरित केल्याचा दावा पवार यांनी केला। या प्रकरणाच्या चौकशीसाठी आणि जमीन हस्तांतरणाच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने सिडको व्यवस्थापनाची भेट घेतली। एक तर काही दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे साहेबांनी एक मोठा मोर्चा काढला होता। त्याच्यामध्ये इथं असणारे भूमिपुत्रांचे मुद्दे त्यांनी मांडले। त्याच्याच बरोबर शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व इतर मित्र पक्षांच्या पाठिंब्याने खरं तर आम्ही मोर्चा मोठा काढणार होतो। पावसामुळे तो आम्ही कॅन्सल करून फक्त भेटायला निघालो, तरी सुद्धा एवढे लोक इथं आले। याच्यामध्ये आम्ही जो मुद्दा घेतोय तो म्हणजे बिवलकरांचा मुद्दा घेतोय की जेव्हा शिरसाटांना म्हणजे जेव्हा आचारसंहिता 2024च्या इलेक्शनची लागण्यापूर्वी 15 दिवस त्यांना तिथं पद दिलं, कशाचं तर सिडकोचं चेअरमन पद दिलं। आल्या आल्या बँडबाजा वगैरे आपण सर्वांनी बघितला असेल, हर तूर वगैरे तुरे त्यांना दिले आणि तिथं पहिल्या बैठकीत त्यांनी काय केलं असेल तर बिवलकरांना 5,000 कोटी रुपयाची जमीन त्या ठिकाणी देऊन टाकली। आता ती जमीन त्यांना देण्यासारखी होती का? तर अजिबात नाही, कारण त्याच्यावर ताबा आणि मालकी ही शासनाची आहे। तिथं जर आपण बघितलं तर कितीतरी 6-7 महिने झाले तिथं भूमिपुत्र हे उपोषण करत आहेत, त्यांना तिथं न्याय नाही, अनेक वर्षांपासून न्याय नाही। आणि इथं बिवलकरांनी फक्त पैसा दाखवला, हिरवा रंग पैशाचा दाखवला आणि त्याच्यात तिथं सह्या झाल्या। याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार झालाय आणि 5,000 कोटीवर हा भ्रष्टाचार थापेल असं नाही, हा 50 ते 60,000 कोटीवर जाईल। कारण बिवलकरांची अशी म्हणजे तशी डायरेक्ट नाही, सरकारच्या नावी असणारी जमीन ही 4,000 एकरच्या आसपास आहे आणि आकडा जर काढला तर तो खूप मोठा होतो। त्यामुळे शिरसाटांना राजीनामा हा द्यावाच लागेल। आता आम्ही जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत, त्यांना पत्र देणार आहोत आणि आज जर आम्हाला सकारात्मक या सामान्य लोकांच्या बाजूने उत्तर जर नाही मिळालं तर शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गणपती उत्सव तिथं झाल्यानंतर खूप मोठा मोर्चा आम्ही तिथं काढू। सिडको हे प्राधिकरण विकास करण्यासाठी सामान्य जनतेसाठी आहे। काही वर्षापासून या सिडको मध्ये व्यवसाय सुरू झालेला आहे। पैसे कमवण्याच्या बाबतीमध्ये सिडको सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। भूखंड विक्रमी दराने विकले जात आहेत, त्यात भूखंड खाजगी लोकांचे परत देण्यासाठी एक रॅकेट निर्माण झालेला आहे। असे अनेक प्रश्न आहे। स्थानिक भूमिपुत्रांना आज 12.5% आंदोलन करताय, पण तिकडे दखल घेतली जात नाही। जे भूखंड शिल्लक आहे त्यातून पैसे कमवण्याचा नवीन धंदा सुरू झालेला आहे, त्याच्या विरुद्ध आमचा लढा आहे। आज तो विषय आम्ही घेतलेला आहे, तो 12.5% भूमिपुत्रांना न्याय द्यावा। ज्या पद्धतीने भूखंड बेकायदेशीर विकलेले आहेत त्याची चौकशी व्हावी, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी। त्यानंतर सिडकोनी जी घरं बांधलेली आहे त्याची अवास्तव किंमत लावलेली आहे, ते दर कमी करण्यात यावे। मागच्या वेळेला मोर्चा काढला होता, त्याचा अजूनही उत्तर नाही। या संदर्भातला आमचा मोर्चा आहे। हा मोर्चा जो आहे तो हा महाविकास आघाडीचा मोर्चा आहे। संजय शिरसाट यांनी जो घोटाळा केलेला आहे, हा घोटाळा आज उघड झालेला आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडीने मोठ्या क्षमतेने आज हा मोर्चा घेऊन आलेले आहेत। आज शिष्टमंडळ आमचे जे 10 पदाधिकारी आमचे नेते ते शिष्टमंडळ आज सिडको भवन यांच्याकडे आपल्या मागण्या सांगायला गेलेले आहेत। त्या मागण्या आज मान्य झाल्या नाही तर गणपती नंतर आम्ही मोठ्या संख्येने हा मोर्चा अजून मोठ्या पद्धतीने करणार आहोत। शेतकरी कामगार पक्षाची भूमिका ही पहिल्यापासून कायम राहिलेली आहे। आम्ही भूमिपत्रांचा जो लढा आहे तो कायम म्हणजे कायम आमचा पूर्णपणे सुरूच राहणार आहे। हा लढा कधी संपणार नाहीये। हो, हे जे घोटाळे करतात ते इलेक्शनलाच पैसा वापरला जातो। म्हणजे विधानसभा असू दे किंवा काय सिडको असू दे, महानगरपालिका असू दे, यांचा जो पैसा तो जमा करतात प्रॉपर्टी टॅक्सच्या नावाने म्हणा, रस्त्याच्या नावाने, तो सगळा पैसा जो आहे तो विधानसभेमध्ये जनतेची लूट करून ही लोक पैसा जो आहे तो विधानसभेला वापरतात आणि ही लोक जिंकून येतात। हा जो काळा पैसा आहे, हा काळा पैसा आपल्याला आत्ताच्या आता रोखला पाहिजे। हा जो जिथे गरज आहे भूमिपुत्रांना ज्या 12.5% या प्लॉट साठी गरज आहे त्यांना न देता हे लोक बांधकाम व्यवस्थेला देतात, बिल्डरांना देतात। तो घोळ जो आहे तो आपल्याला घोळ उघड करण्यात आला पाहिजे। इन्व्हॉल्व असल्याशिवाय या गोष्टी घडणार नाही। कारण नवी मुंबई महानगरपालिका असते, पनवेल महानगरपालिका असते, तुम्ही बघू शकता ठेकेदार ह्यांचेच आहेत। हे दुसऱ्या ठेकेदारांना काम घेऊन देत नाही, ठेकेदार ह्यांचेच आहेत, म्हणजे ह्यांचे साठा असल्याशिवाय या गोष्टी घडणार नाही। हा घोटाळा खूप मोठा आहे आणि हा उघड होणं खूप गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।